एकीकडे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू होतं आणि दुसरीकडे पाकिस्तान फक्त $1 बिलियन साठी IMFच्या दारात उभा होता आणि ते कर्ज पाकिस्तानला मिळालं त्यावर पाकिस्तानची कशी तरी गुजराण झाली। पाकिस्तानची सगळीकडून अशीच परिस्थिती गरिबीची झालेली असताना पाकिस्तानचा फार जुना मित्र जो भारताचा पारंपरिक शत्रू मानला जातो असा चीन देखील पाकिस्तानला आता आपल्यापासून थोडं लांब ढकलत आहे। याला भारत आणि चीनचे नवे मैत्रीचे संबंध कारणीभूत आहेत की यामागे दुसरंच काहीतरी कारण आहे। कारण चीनने पाकिस्तानच्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर मधल्या एका मोठ्या प्रोजेक्ट मधून काढता पाय घ्यायचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता पाकिस्तानला त्यांच्या या प्रोजेक्टला फंड करण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी पुन्हा कोणाच्या तरी दारात उभं राहावं लागेल। याशिवाय पुतिन यांनी देखील SCOच्या मीटिंग मध्ये शाहबाज शरीफ यांचे चांगलेच कान टोचलेले आहेत। काय काय झालंय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। पाकिस्तानच्या नकाशामध्ये इथे आहे कराची आणि या कराची पासून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये असलेल्या पेशावर पर्यंत रेल्वेचं जाळं उभं करायचं आहे। या रेल्वेसाठी नवीन सिग्नल सिस्टीम उभी करायची आहे आणि हाय स्पीड रेल्वे देखील या दोन स्टेशन्समध्ये चालेल असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे। यासाठी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या प्रोजेक्ट अंतर्गत चीन आणि पाकिस्तान यांचं असं ठरलं होतं की या ठिकाणी एक हाय स्पीड रेल्वे नेटवर्क उभं करायचं होतं। त्याला त्यांनी नाव दिलं होतं ML1 म्हणजे मेन लाईन 1। पाकिस्तानमध्ये आताही या पट्टीवर रेल्वे आहे पण ती अतिशय जर्जर अवस्थेत ब्रिटिशांनी उभी केलेली रेल्वे आहे। ती आधुनिक काळाचं प्रेशर झेलू शकत नाही। व्यापारासाठी मालवाहू ट्रेन्स वगैरे या रूटवर चालवणं पाकिस्तानसाठी अवघड होऊन बसले। चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर मध्ये चीनने पाकिस्तानमध्ये $60 बिलियन म्हणजे जवळजवळ 5 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करायचं ठरवलं होतं। त्यातल्या मी वर सांगितलेल्या या प्रोजेक्ट मधून चीनने आता माघार घ्यायचं ठरवलंय। चीनने अशा प्रकारची माघार घ्यायचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा। कारण चीन पाकिस्तानमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट करतोय त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चीनला काही रिटर्न अपेक्षित आहे। चीन कधीही काही कुणासाठीही फुकट करत नाही आणि पाकिस्तान जे चीनचे पैसे सध्या देणे लागतो ते ऑलरेडी पाकिस्तानने थकवलेले आहेत। याशिवाय या प्रोजेक्टची फायनान्शियल व्हायबिलिटी देखील बसत नाही। पाकिस्तानच्या डोक्यावरचं कर्ज असंच वाढत चाललंय। जसं पाकिस्तानमध्ये चीननं इन्व्हेस्ट केलं तसं पाकिस्तानने IMF कडून देखील कर्ज घेतलंय, वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतलंय। कर्जाची परतफेड होण्याची शक्यता कमी कमी होत चाललेली असल्यामुळे चीनला भीती आहे की आपले पैसे या प्रोजेक्ट मधून जर मिळाले नाहीत तर पाकिस्तान सरकार त्या पैशाला सोवरिन गॅरंटी देखील द्यायला तयार नाही। म्हणजे पाकिस्तान सरकार त्या पैशाला जामीनदार राहायला तयार नाही। अशा प्रकारे पाकिस्तान सरकार त्या पैशाला गॅरंटी द्यायला तयार जरी झाला तरी IMF त्यांना ती गॅरंटी देऊ देणार नाही। कारण IMFने देखील त्यांना कर्ज दिले, त्याच्या देखील काही अटी आणि नियम आहेत। त्यामुळे चीन आपले सगळे पैसे या एका प्रोजेक्टमध्ये गुंतवून ठेवायला सध्या तयार नाही। जवळजवळ $6 बिलियन एवढा खर्च या ML1 या प्रोजेक्टवरती येणार आहे। म्हणजे जवळजवळ 50,000 कोटी रुपये एवढे पैसे घालायला चीन तयार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे या भागामध्ये जी रेल्वे लाईन केली जाते ती बलुचिस्तान खैबर पख्तूनख्वा या प्रांतातून जाते। पाकिस्तानातले हे दोन्ही भाग तुम्हाला जर माहिती असतील तर त्यातला बलुचिस्तान हा प्रांत स्वतः त्यांनी स्वातंत्र्य घोषित केलेला आहे। पाकिस्तानच्या मिलिटरीला ते रोजच्या रोज दणके देत असतात। मागच्या काही महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये चीनी नागरिकांची बलुचिस्तानमध्ये हत्या करण्यात आलेली आहे। चीननं बनवलेला इकॉनॉमिक कॉरिडॉर जो पाकिस्तानच्या या प्रांतातून जातो तो कितीतरी ठिकाणी या बलुची बंडखोरांनी उद्ध्वस्त करून लावलाय। त्यामुळे चीननं अशी मागणी केली होती की या भागामध्ये चीनी कर्मचाऱ्यांचं संरक्षण होण्यासाठी चीनला स्वतःचं संरक्षण दल तिथं उतरवण्याची परवानगी द्यावी। ही गोष्ट करायला पाकिस्तान तयार नाही। म्हणजे त्यांनी तसं केलं असतं पण त्यांच्या देशातले लोकांनी या गोष्टीला विरोध केलाय। कारण तुम्ही दुसऱ्याची आर्मी जर आपल्या भूमीवर उतरायला एखाद्या प्रोजेक्टसाठी परमिशन दिली तर ती एक लाजिरवाणी गोष्ट आहे, ती सोडून द्या। दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःचं स्वातंत्र्य देखील दुसऱ्याच्या पायाशी ठेवलंय। मग इतक्या अस्थिर वातावरणामध्ये काम करायला चीनी कर्मचारी तयार नाहीत। त्यामुळे चीनी कंपन्या देखील इथं काम करू इच्छित नाहीत। म्हणूनच चीननं या प्रोजेक्टमधून माघार घेतलेली आहे। पाकिस्तानसाठी हा रेल्वे मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे कारण इथं जवळच रेकोडिक नावाची एक खाण आहे जिथं तांब्याचे आणि सोन्याचे साठे सापडतात। इथं खाणकाम करायचं काम देखील पाकिस्ताननं एका बॅरिक गोल्ड नावाच्या कॅनेडियन कंपनीला दिलेलं आहे। म्हणजे यांच्या देशात स्वतःचं असं काहीच नाही। त्यामुळे इथून केलेलं उत्खनन बंदरापर्यंत पोहोचवायला देखील रेल्वेची सोय पाहिजे होती। सध्याच्या रेल्वेला ते पेलत नाहीये। म्हणून पाकिस्तान आता
$2 बिलियन साठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या दारात कटोरा घेऊन उभा आहे। एशियन डेव्हलपमेंट बँकेनं कर्ज दिलं तर ते देखील नवीन अटी घालून देणार। चीन एकटा संपूर्ण हा प्रोजेक्ट फंड करायला तयार नाही। IMFनं आत्ताच कर्ज दिलंय, त्यामुळे IMF अजून कर्ज देणार नाही, अशी पाकिस्तानची अवस्था आहे। व्यापार तर ते कोणाशी करण्यासारखं त्यांच्या देशात काही बनवत नाहीत। त्यामुळे SCOच्या मीटिंगमध्ये शाहबाज शरीफ पुतीन यांना काही दिवसापूर्वी भेटले, जिथे नरेंद्र मोदी देखील गेले होते। त्यावेळी त्यांची तिथं काय फजिती झाली ती तुम्ही पाहिली असेलच, आम्ही त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ देखील केला होता। पण तिथं पुतीन यांच्याबरोबर जेव्हा शाहबाज शरीफ यांची भेट झाली, त्या भेटीमध्ये शाहबाज शरीफ यांनी पुतीन यांना सांगितलं की आम्हाला देखील रशियाबरोबर मैत्री करायची आहे। त्यावेळी पुतीन यांनी त्यांना विचारलं की आपल्या दोन देशांमध्ये म्हणजे रशिया आणि पाकिस्तानमध्ये काय व्यापारच होत नाही, तो का होत नाही याचा थोडा विचार करा आणि तुमच्या देशात जाऊन त्याचं संशोधन करा। म्हणजे फक्त कामाला न येणाऱ्या आणि फक्त भीक मागायला येणाऱ्या माणसाबरोबर जे केलं जातं तेच पुतीन यांनी शाहबाज शरीफ यांच्याबरोबर केलं। कारण पाकिस्तान एकीकडे अमेरिकेचे देखील लाडकं बाळ आहे, त्याच वेळी त्यांना रशियाचं देखील लाडकं व्हायचं आहे। या दोन्ही गोष्टी एकावेळी होत नसतात, हे कदाचित शाहबाज शरीफ यांना समजलं नसावं। या मीटिंगमध्ये तसे शाहबाज शरीफ म्हणाले होते की आम्ही रशिया आणि भारताच्या संबंधांचा आदर करतो, करावंच लागेल, कारण रशिया आणि भारताचे संबंध 70-80 वर्षापूर्वीपासूनचे आहेत आणि ते फक्त कर्ज मागण्यापुरते मर्यादित नाहीत। त्यामुळे भारत आणि चीन यांची नवीन जवळीक, भारत, रशिया आणि चीन यांच्यातला नवीन होणारा एक त्रिकोण, याचा ट्रम्प यांना जसा फटका बसतो आहे तसाच फटका त्यांचे लाडके बाळ असणाऱ्या पाकिस्तानला देखील बसतोय। पाकिस्तान एक्सपोज होतोय, पाकिस्तानची गरिबी, त्यांची अवस्था सगळ्या जगासमोर येत आहे। त्यातून पाकिस्तानची पुढे काय अवस्था होईल, काय होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? आणि भारत आणि चीनच्या नव्या सुधारणाऱ्या संबंधांच्या बद्दल देखील तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद।